नमस्कार प्रेक्षक हो, आपण उभे आहोत कणजाळे गावामध्ये की कल्याण अहिल्यानगर जो महामार्ग 5 ते 6 दिवसापासून बंद आहे आणि तुम्ही पाहू शकता जसा पावसाचा वेग चालू आहे तसा आपला हा जो रस्ता आहे हा खाली खाली खचतच चाललेला आहे। परंतु आता यामध्ये प्रशासनाने आणि ठेकेदारांनी दिरंगाई नक्की केलेली आहे हे दिसते, कारण की आज 6वा दिवस आहे आणि आज 6व्या दिवशी हा वाहतुकीसाठी खुला झाला आहे। परंतु मित्रांनो, वाहतुकीसाठी असा खुला झाला आहे की जी अवजड वाहने आहेत ही अवजड वाहने ला पूर्णपणे बंदी आहे। तुम्ही पाहू शकताय म्हणजे 4 व्हीलर की ज्या पिकअपमध्ये आहेत, ज्या तरकारी गाड्या आहेत त्यांना आता सोडण्यात येते आणि इथून जर तुम्ही मागे 1 किलोमीटर पुन्हा गेलात तर मडपारगाव या ठिकाणी तिथे पोलीस प्रशासन उभे आहे, बॅरिगेड्स लावलेले आहेत आणि तिथून गाड्या सोडल्या जात नाही आहेत। तुम्ही आता तिथं आपण जाऊया, तिथे पण तुम्हाला दाखवूया बरेच मोठे मोठे जे वाहने आहेत ते तिथं थांबून ठेवण्यात आलेले आहेत आणि इथून छोट्या गाड्यांची वाहतूक सुरू केलेली आहे। आज आहे 29 जुलै 2026ची आज ही अपडेट आहे, कारण की मित्रांनो गेली 6 दिवस झाला हा रस्ता पूर्णपणे बंद होता आणि आता इथे जे रात्रीची आता वाहतूक चालू झाली आहे, सिंगल वेनी चालू झाली आहे। तुम्ही जर कल्याणवरून अहिल्यानगरला येत असाल तरी वाहतूक चालू झाली आहे, परंतु ही लहान गाड्यांसाठी झालेली आहे आणि आता इथं काही कर्मचारी तिथं रात्रभर थांबतात आहेत, त्यांना आपण थोडंसं विचारूया। दादा नमस्कार, तुम्ही इथंच राहून हा, नाईटला नाईटला आणि आता पुढे इथं traffic कशी काढायचं. वाहतूक चालू करायला सांगितलं तुम्हाला? एक साईड सिंगल way. फक्त लोडला नाही, लोड गाड्या नाही, फक्त लोडच्या गाड्या नाही लोडच्या गाड्या नाही. आणि म्हणजे कल्याणवरून आपल्याला जर वरती यायचं असेल तर येऊ शकतात येऊ शकतात, येऊ शकतात येऊ आता हे कंटिन्यू असंच चालू ठेवणार चालू ठेवणार, कंटिन्यू चालू राहणार, एक साईड चालू. तर तुम्ही पाहिलंच असेल ऐका ना, आता हे आता खचत चालले, किती खचले काय? ती 15 फुटाच्या गेला असेल आसपास. 15 फुटाच्या वर गेलेलं हा. असेल दररोज तरी खाली जाते रोज का? 2-3 फूट जातं खाली. काय ठेकेदारांनी काय सांगितले, काय करणार आहेत? सध्या आता आपण तर काय तेव्हा सांगू नाही शकत. हा 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 म्हणजे आता हे काम करणार आहेत की नाही का आता सिंगल वेज चालू राहणार? जर याच्यावर हे काय केलं तर ते खाली जाऊ शकतं. हा, याच्यावरती काम काय केलं तर खाली जाऊ हा, शकतं. म्हणून ते काय आता साहेबांच्या हातावर डिसिजन. अच्छा, तर तुम्ही पाहिलेच असेल, परंतु या गोष्टीमध्ये इथं प्रशासन किंवा ठेकेदाराची दिरंगाई मात्र नक्कीच झालेली आहे। 6 दिवस जर महामार्ग चालू व्हायला वेळ लागत असेल तर ही नक्कीच प्रशासनाची पण चुकी आहे। तर ही आजची अपडेट होती, धन्यवाद। तर प्रेक्षक तुम्ही पाहू शकताय, हा आहे आपला पारगाव फाटा, मड पारगाव फाटा। संपूर्ण या ट्रकची लाईन पाहू शकता तुम्ही, एवढी ट्रकची लाईन लागलेली आहे आणि ते पोलीस प्रशासन मात्र रात्रंदिवस इथं काम करत आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि इथून पुढे काय आता जाऊन देत नाहीत पुढे। आता तुम्हाला जिथं आपण गेलो होतो तिथं माशीस घाटामधली अपडेट दिलीच, परंतु इथे मड पारगाव फाटा जो वेळखिंडीच्या अलीकडे आहे तिथून पण काही गाड्या वगैरे जाऊन देत नाही आहेत। सर, एक माहिती देऊ शकताय का, तर काय कशा प्रकारे आता घाट चालू राहणार आहे? फक्त हलके वाहनं सोडले जातात, फक्त हलके वाहनं. सोडले आणि आता मात्र म्हणजे कंटिन्यू चालूच राहणार ना, आता बंद चालू असं काही होऊ शकत नाही ना? कामाच्या याच्यावर ते पुढे ठरवतील. आता सध्या तर हलकी वाहनं चालू आहेत. ओके, आणि आता ही जी अवजड वाहने आता इथं थांबलेत, आपली बरीच लांब लाईन आहे। नाही, त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना पर्यायी मार्गाने दुसऱ्या चालण्याच्या सूचना दिल्यात त्यांना. ओके, धन्यवाद। तर मित्रांनो, जे पुढचं जोपर्यंत प्रशासनाची काही सूचना येत नाही, पुढं प्रशासनाच्या कारवाई येत नाही तोपर्यंत तुम्ही या मार्गाने प्रवास करू नका। मात्र तुम्ही हलक्या वाहनाने प्रवास करू शकताय, हे मात्र नक्कीच आहे। बघा, हे अशा गोष्टी इथं लावलेल्या आहेत।